शुभम मुत्सापुरे नावाचा 20 वर्षाचा जवान या आपल्या भारत मातेसाठी, या महाराष्ट्रासाठी शहीद होतोय. झालं असं, तो 20 वर्षाचा जवान शहीद झाला. आपण काय करतो हो? व्हॉट्सअपवरती पाहतो, स्टेटसला टाकतो, यूट्यूबला पाहतो, फेसबुकला पाहतो, इन्स्टाला पाहतो. सगळं गाव म्हणायचं आमच्या शुभमने गावाचं नाव मोठं केलं, आमच्या शुभमने गावाचं नाव मोठं केलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आकांत करून आक्रोश करून रडणाऱ्या त्या माय बापाला विचारा, त्यांनी काय गमावलं होतं? त्यांनी त्यांच्या जीवनातील जगण्याचा एक आधार गमावला होता. त्यांनी त्यांच्या जीवनातील जगण्याचा एक आनंद गमावला होता. महाराज, शहीद हा शब्द मोठा आहे. शहीद झाल्यानंतर त्या जवानाला तिरंगामध्ये गुंडळून आणलं जातं, तोफांची सलामी दिली जाते. ज्यावेळेस हा शुभम मुत्सापुरे नावाचा जवान शहीद होतोय ना, त्याच्या आधी अर्धा तास आपल्या बापाला फोन केलाय आणि फोनवरती सांगतोय, बाबा, भारताची सीमा सोडून पाकिस्तानच्या सीमेमध्ये मी 25 किलोमीटर आतमध्ये आलोय बाबा. बाबा, मी जगलो तर तुमचा आणि मेलो तर या भारत मातेचा. एवढं बोलून तो जवान फोन कट करतोय. आणि हा 20 वर्षाचा शुभम मुत्सापुरे नावाचा महाराष्ट्रातील ठाणा वाघ पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्यासाठी शहीद होतोय. या जवानाचा आपण कधीतरी विचार केला पाहिजे. जवानाचं एक पत्र वाचायला भेटलं. त्याच्यामध्ये झालंय असं, जवानाच्या डाव्या हातामध्ये गोळी लागली आणि हातामध्ये लेखणी घेतली, पेन घेतला आणि पत्र लिहायला सुरुवात केली. छातीमध्ये गोळी लागली आणि अशा परिस्थितीमध्ये पत्र लिहित असताना तो जवान आपल्या आईला पत्र लिहितोय, आई, मला तुझ्या खुशीमध्ये झोपायचं होतं ग, मला तुझ्या हातचे 2 घास खायचे होते ग, पण आई, तुझ्या लाडक्याच्या छातीमध्ये गोळी लागलीये, आताच प्राण जातो की काय असं वाटतंय. बाबाला सांग, बाबा, माझ्यावरती रागवू नका, बाबांच्या खांद्यावरचं ओझं मला कमी करायचं होतं. पण आई, बाबांचं काय, मी दुर्दैवी मुलगा आहे ग, माझ्या प्रेताचं ओझं सुद्धा बाबांच्याच खांद्यावरती देऊन जातोय. ताईला सांग, ताई, रक्षाबंधनला तुझा दोरा माझ्या हातामध्ये बांधला होता ना, तो आहे असाच आहे. आणि आई शेवटी डोळ्यामध्ये पाणी आणून सांगतो, याच्यामध्ये माझ्या पत्नीची काहीच चूक नाही. समाज लचके तोडण्याचा प्रयत्न करेल, पण सामर्थ्यानं राहा, धैर्यानं राहा. आणि आई शेवटची इच्छा सांगतोय, घरामध्ये माझा जो 2.5 वर्षाचा मुलगा आहे ना, तो सुद्धा आर्मी मध्येच भरती व्हावा असं मला वाटतंय. एवढं बोलून तो जवान जाग्यावरती शहीद होतोय. या जवानाचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. महाराज, एक जवान नवीन आर्मी मध्ये भरती झालेला आहे. दिवाळीचा सण आहे. आईला गावाकडे पत्र पाठवलं, आई, मी दिवाळीच्या सणाकरिता येतोय. आणि त्यावेळेस आईला आनंद झाला. आईने सगळ्या गावामध्ये पत्र दाखवलं, माझं पोरगं सणाला घरी येतंय. त्या आईने चिवडा केला, लाडू केलं, सगळं फराळ तयार केलं. आणि तो दिवस उजडला. आज या आईचा मुलगा घरी येणार आहे. ती आई सकाळी लवकर उठली, सगळं घरातलं काम आटोपलं आणि पिंपळाच्या झाडाखाली जाऊन उभा राहिली. कारण दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता अशा गावामध्ये 2 एसट्या यायच्या. आणि दुपारी 12 वाजल्या आणि दुपारची एसटी आली. आईच्या मनामध्ये आलं, अरे माझा मुलगा काय ऐटीत आला असेल, त्याच्या अंगावरती जवानाचे कपडे असतील. आईला आनंद झाला, आता माझा मुलगा या एसटीतून खाली उतरेल असं आईला वाटलं. त्या एसटीतून सगळं गाव खाली उतरलं, पण या आईचा मुलगा काय त्या एसटीतून खाली उतरला नाही. आईनं विचार केला, अरे सकाळच्या गाडीनं नाही आला, संध्याकाळच्या एसटीनं नक्की येईल. संध्याकाळी 4 वाजताच ती आई त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसते. बघता बघता 4च्या 5 वाजल्या, 5च्या 6 वाजल्या, पण एसटी काही येईना. त्या आईच्या मनामध्ये धाकधूक व्हायला लागली. तो तर म्हणला होता येणार आहे, आणखीन कसं काय बरं आला नाही. आणि बघता बघता 6च्या 6:30 वाजल्या. एसटी लेट झालती. एसटी आली. पुन्हा त्या एसटीतून सगळं गाव खाली उतरलं, पण ह्या आईचा मुलगा काही खाली उतरला नाही.
ती आई एसटीच्या 2 पायऱ्यावरती चढतीये आणि शेवटच्या सीटपर्यंत पाहते, पण कुठंच तिला तिचा मुलगा दिसला नाही. जड पावलानं ती आई घराकडे आली आणि घराकडे पाहिलं. त्या जवानाची पत्नी हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभा राहिलेली. लहानचं पोरग अंगणामध्ये खेळत होतं. पप्पा येणार म्हणत होता. आणि तेवढ्यात झालं असं, ती जवानाची पत्नी प्रश्न करते, का हो, ते कसे काय बरं नाहीत आले आणखी? आणि असा प्रश्न केल्याबरोबर गावातून एक ॲम्ब्युलन्सचा आवाज येतो आणि ती ॲम्ब्युलन्स गावामध्ये कुठेच न थांबता या जवानाच्या दारामध्ये येऊन थांबतीये. या जवानाचा आपण कुठेतरी विचार केला पाहिजे. आणि महाराज, हे दुःख आहे ना, ते दुःख फक्त आणि फक्त जवानाच्या आईने पचवावं, जवानाच्या बापाने पचवावं, जवानाच्या लेकरानं जवानाच्या पत्नीनेच पचवावं. ते कोणाचंही काम नाही आहे महाराज. आणि आपण जर पाहिलं तर आता 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्याचा दिवस. आपल्या भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. महाराज, 15 ऑगस्ट दिवशी कोणाकडून झेंडा फडकवावा या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. ज्याच्या तोंडातून गुटखा मावा निघत नाही, ज्याचं राष्ट्रगीत पाठ नाही, अशा लोकांच्या हातून झेंडा फडकवण्यापेक्षा अरे तो जवान या मातीसाठी शहीद होतोय ना, जो जवान या मातीसाठी रक्त सांडायला तयार आहे, त्या जवानाच्या हातून आपण झेंडा फडकवला पाहिजे. त्या जवानाच्या पत्नीच्या हातून आपण झेंडा फडकवला पाहिजे. त्या जवानाच्या लेकराच्या मायबापाच्या हातून आपण झेंडा फडकवला पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपला स्वातंत्र्यता दिवस साजरा झाला असं म्हणता येईल. कारण स्वातंत्र्यता ही काही पैशाने विकत घेता येत नाही. त्याच्याकरिता कितीतरी जवानांनी आपलं रक्त सांडलेलं आहे आणि तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाले. म्हणून महाराज सांगतात की देवा, तो जवान आहे ना, तो जीवामध्ये जीव आहे, प्राणामध्ये प्राण आहे, तोपर्यंत लढतो, पण आपल्या बाजूने कधीच हटत नाही. बाण शस्त्र साहुनी गोळी, शुरा ठाव उंच तडी. त्याच पद्धतीनं देवा, तुझं हरिगुण गात असताना, तुझं हरिगुण ऐकत असताना माझ्या मनाची काय स्थिती झाली पाहिजे, माझ्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ दे, पण माझं मन तुझ्या पायापासून कुठेच न गेलं पाहिजे. तयारीती दृढ मन करी साधाया, कारण विठ्ठल विठ्ठल.